शनिप्रदोष व्रत हा महादेव आणि शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी एक अत्यंत प्रभावी व्रत मानला जातो। या दिवशी केलेले उपाय शनिदोष कमी करण्यासाठी आणि जीवनात सुख समृद्धी, शांतता व यश प्राप्त करण्यासाठी मदत करतात असं तज्ञांकडून सांगितलं जातं। शनिदोषामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होत असतात, जसं की आरोग्यविषयक अडचणी, आर्थिक नुकसान, मानसिक त्रास, नातेसंबंधातील तणाव वगैरे वगैरे। शनिदोष निवारणासाठी शनिप्रदोष व्रताच्या दिवशी करण्याचे काही उपाय प्राचीन शास्त्रांमध्ये सांगितले गेलेले आहे। शनिप्रदोषच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे। या दिवशी मन शांत ठेवावे, दिवसभर उपवास करावा, फक्त फळाहाराचे सेवन करावे। सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी भगवान शिव आणि शनिदेवाची पूजा करावी। शनिदेवाच्या मूर्तीवर किंवा शनी यंत्रावर तिळाचे तेल अर्पण करावे। काळे तीळ, काळी उडीद आणि लोखंड अर्पण करणं शुभ मानलं जातं। त्याचबरोबर शनिप्रदोषच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावून 7 प्रदक्षिणा घालाव्या। झाडावर पाणी, दूध आणि तिळाचे अर्पण करावे। भगवान शिवाचा रुद्राभिषेक करावा। शिवलिंगावर दूध, पाणी, बेलपत्र आणि चंदन अर्पण करून ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करणे फायदेशीर ठरते। शनिप्रदोषच्या दिवशी गरजूंना अन्न, वस्त्र, काळे तीळ आणि लोखंड दान करावे। गायींना गूळ आणि पोळी खाऊ घालावी किंवा काळ्या कुत्र्यांना अन्न खाऊ घालावे। हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडचे 11 वेळा पठण करावे। त्याचबरोबर हनुमानाला लाल फुलं, गूळ आणि चणे यांचा नैवेद्य अर्पण करावा। शनिदेवाच्या कष्टांपासून मुक्त होण्यासाठी हनुमानाची सेवा लाभदायक ठरते असं तज्ञांकडून सांगितलं जातं। ज्या लोकांच्या कुंडलीत शनिदोष किंवा साडेसातीचा त्रास सुरू आहे त्यांनी यथाशक्ती आर्थिक दान आणि काळी मिरीचे पाकिट एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावे किंवा शनी मंदिरात ठेवावे। असे केल्याने कुंडलीतील शनिदोष निघून जातो असं सांगितलं जातं। घरात किंवा कार्यालयात शनियंत्र स्थापित करून त्याची नित्य नियमाने पूजा करावी। शनियंत्रासमोर ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा। शनिप्रदोषच्या दिवशी 108 किंवा 1008 वेळा शनी मंत्राचा जप करावा। ओम प्राम प्रीम प्रौं सह शनेश्वराय नमः हा मंत्र जप करताना ध्यान शांत आणि एकाग्र ठेवावं। शनिदोष निवारणासाठी कुशल पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली शनी होम किंवा यज्ञ आयोजित करावा। यज्ञात काळ्या तीळ, तूप आणि अन्य शुद्ध सामग्री वापरून आहुती द्यावी। सत्य बोलणे, शिस्तीने वागणे आणि इतरांना मदत करणे या गोष्टी शनिदोष कमी करण्यासाठी उपयोगाच्या ठरू शकतात। कोणावरही अन्याय करू नये किंवा कोणाबद्दल वाईट विचार मनात ठेवू नये या गोष्टीही मदत करतात। शनिप्रदोष हा शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी योग्य काळ आहे। श्रद्धा, निष्ठा आणि नियमांचे पालन करून हे उपाय केले तर शनिदेवाची कृपा लाभते आणि जीवनात सकारात्मक बदल घडून येतात। तुम्ही देखील तुमच्या आयुष्यात अडचणींचा सामना करत असाल तर आत्ता सांगितलेले उपाय करून बघा आणि आलेले अनुभव आमच्यासोबत शेअर करा। हा व्हिडिओ उपयोगाचा वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका।